हॅलो मित्रांनो, मी प्रशांत पाटील. 11 वर्ष एक्सपिरियन्स आहे ऑलमोस्ट IT इंडस्ट्रीमध्ये आणि आपण बघत आहोत जावा 8चे फीचर्स. इट्स अ सेकंड फीचर दॅट्स कॉल्ड ॲज अ फंक्शन इंटरफेस. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं व्हॉट इज द लॅम्बडा एक्सप्रेशन. ओके, जेणे कोणी लेक्चर मिस केलं असेल त्याने प्लीज बी फोकस ऑन अ फर्स्ट लेक्चर. आणि आज आपण बघत आहोत फंक्शन इंटरफेस. सो चला लेट स्टार्ट अवर लेक्चर. व्हॉट इज द फंक्शन इंटरफेस? Okay, so in the function interface you can see function interface means what? A function interface is an interface that's contain only one abstract method. Means we can declare the only one abstract method, only one, not multiple. In the function interface we can declare the only one abstract method, but we can declare the multiple default method, multiple static method here. Why? Because as per Java 8 introduce the default and static method, so that's why multiple default and static method we can add in the function interface. So इंटरव्ह्यू मध्ये कोणीही क्वेश्चन विचारला व्हॉट इज द फंक्शन इंटरफेस, फक्त एवढं सांगायचं फंक्शन इंटरफेस इज अन इंटरफेस दॅट्स कंटेन ओनली वन ॲबस्ट्रॅक्ट मेथड, बट इट कॅन हॅव अ मल्टिपल डिफॉल्ट अँड मल्टिपल स्टॅटिक मेथड. म्हणजे एकच ॲबस्ट्रॅक्ट मेथड राहते. जर एकापेक्षा जास्त ॲबस्ट्रॅक्ट मेथड डिक्लेअर केला त्याला फंक्शन इंटरफेस बोलत नाही. ठीक आहे, पण त्यांनी जर विचारला कॅन वी डिक्लेअर द मल्टिपल डिफॉल्ट और स्टॅटिक मेथड, येस वी कॅन डिक्लेअर द मल्टिपल और डिफॉल्ट मेथड. दॅट इज नॉट अ मॅटर, तो मॅटरच नाही. फक्त बी फोकस ऑन एकच ॲबस्ट्रॅक्ट मेथड असायला पाहिजे. एक ॲबस्ट्रॅक्ट मेथड असेल नो इश्यू, दॅट्स कॉल्ड एज अ फंक्शन इंटरफेस. एकापेक्षा जास्त ॲबस्ट्रॅक्ट मेथड असेल त्याला फंक्शन इंटरफेस बोलतच नाही. ठीक आहे, तर जावा 8 इंट्रोड्यूस द फंक्शन इंटरफेस टू सपोर्ट द फंक्शन प्रोग्रामिंग लँग्वेज. ठीक आहे, तर आपण आता एक्झाम्पल बघू. बघा, हाऊ टू डिक्लेअर द फंक्शन इंटरफेस. तर डिक्लेअर कसं करतात बघा. तुम्हाला मी ते डिस्कशन करतो. हे तुम्ही इंटरफेस डिक्लेअर केलेलं आहे या ठिकाणी. काय डिक्लेअर केलेलं आहे? इंटरफेस प्रिंटेबल इज इंटरफेस नेम, नॉर्मल वन मेथड डिक्लेअर केलेली. ओके, व्हाईट प्रिंट इट्स ॲबस्ट्रॅक्ट मेथड, देन नो इश्यू. आणि सगळ्यात महत्त्वाचं ऑप्शनल बट रिकमेंडेड @ फंक्शन इंटरफेस, हे अनोटेशन यूज केलं जातं ते फंक्शन इंटरफेसला डिफाईन करण्यासाठी. ठीक आहे, @ फंक्शन इंटरफेस ऑप्शनल आहे बट रिकमेंडेड आहे. म्हणजे नाही जरी दिलं तरी नो मॅटर, दिलं तरी मॅटर नाही. ठीक आहे, पण रिकमेंडेड आहे. आपण मोस्टली आयडेंटिफिकेशन पर्पजसाठी दिलं तर बेसली इट्स इझिली आयडेंटिफाय दॅट इंटरफेस इज अ फंक्शन इंटरफेस. मेन की रूल काय आहे? फंक्शन इंटरफेसमध्ये फक्त आणि फक्त एकच ॲबस्ट्रॅक्ट मेथड असते. एकापेक्षा जास्त दिल्या त्याला फंक्शन इंटरफेस बोलत नाही. ओके, देन सेकंड एक्झाम्पल आपण बघू. इफ यू डिक्लेअर मोर दॅन वन ॲबस्ट्रॅक्ट मेथड देन एरर, कंपाईल टाइम एरर येतो. बघा, सेम आहे @ फंक्शन इंटरफेसचं अनोटेशन आपण यूज केलेलं आहे. इंटरफेस टेस्ट नावाचा इंटरफेस घेतलेला आहे. पहिली मेथड आपण डिक्लेअर केली ॲबस्ट्रॅक्ट, पण सेकंड मेथड ही ॲबस्ट्रॅक्ट मेथड डिक्लेअर केल्यामुळे दॅट इज नॉट अ फंक्शन इंटरफेस. मोर दॅन एक म्हणजे काय, एकापेक्षा जास्त ॲबस्ट्रॅक्ट मेथड डिक्लेअर केल्या तर काय होतं, त्याला फंक्शन इंटरफेस म्हटलं जात नाही. म्हणून काय म्हणतो, एरर कॅन नॉट हॅव टू ॲबस्ट्रॅक्ट मेथड इन द फंक्शन इंटरफेस. ठीक आहे, हे झालं पूर्णपणे फंक्शन इंटरफेसचं एक्सप्लेनेशन. ठीक आहे, आता आपण एक्झॅक्ट लाईव्ह एक्झाम्पल बघू की फंक्शन इंटरफेस कशा प्रकारे वर्क करतो. मेन थंब रूल काय, इन द फंक्शन इंटरफेस that contain only one abstract method. If we declare the more than one abstract method, that interface is not a function interface. Okay, आपण एक सिंपल एक्झाम्पल बघू. ठीक आहे, ओके, एक पहिला क्लास घेऊ. क्लास नाही घ्यायचा, पहिले इंटरफेस डिक्लेअर करू. इंटरफेस प्रत्येकाला डिक्लेअर करता येतं. इंटरफेसचं नाव देऊ. ठीक आहे, प्रिंटेबल. ठीक आहे, मी प्रिंटेबल एक्झाम्पलचं नाव, इंटरफेसचं नाव दिलं. ठीक आहे, इंटरफेसमध्ये काय करायचं आपल्याला, वाईड प्रिंट. एक ॲबस्ट्रॅक्ट मेथड घेऊन घेतली मी. काय घेतली? एक ॲबस्ट्रॅक्ट मेथड घेऊन घेतली. याच्यामध्ये पॅरामीटर टाकून दिलं स्ट्रिंग. ठीक आहे, नेम. तर स्ट्रिंग नेम एक पॅरामीटर घेतलेला आहे. ठीक आहे, तर याला एक रिकमेंडेड काय म्हटलंय, तुम्ही दिलं नाही दिलं तरी चालतं, काही इश्यू नाही. ठीक आहे, फंक्शनल इंटरफेस. काय फंक्शनल इंटरफेसचं अनोटेशन दिलं. अनोटेशन इझिली आयडेंटिफाय होतं. ठीक आहे, आता एकच ॲबस्ट्रॅक्ट मेथड आहे. तर सपोज तुम्ही एकापेक्षा जास्त ॲबस्ट्रॅक्ट मेथड ट्राय करा. ठीक आहे, मी ट्राय केलं एकापेक्षा जास्त ॲबस्ट्रॅक्ट मेथड डिक्लेअर करण्याचा. तर यू कॅन सी हिअर इज अ कंपायलेशन एरर. काय? इनव्हॅलिड, दॅट इज नॉट अ फंक्शन इंटरफेस. प्रिंटेबल इज नॉट अ फंक्शन इंटरफेस. एरर यायला सुरुवात झाली म्हणून फक्त एकच ॲबस्ट्रॅक्ट मेथड द्यायची आहे. ठीक आहे, मी एकच ॲबस्ट्रॅक्ट मेथड दिली. ठीक आहे, पुढचं काम काय करतोय, एक मेन क्लास घेऊन घेतो कोणता तरी. ठीक आहे, मी नाव देतो मेन ऑपरेशन. मेन ऑपरेशन क्लास घेतला. याच्यामध्ये काय केलं, एक मेन मेथड घेऊन घेतली. ठीक आहे, आता मेन मेथड घेतली. तर मग बिफोर जावा 8 काय करत होता आपण, इथे बिफोर जावा 8 जास राहिलंच ना, व्हॉइड जावा. आपण या ठिकाणी ती मेथडचं नाव दिलं असतं. काय मेथडचं नाव प्रिंट आहे. मग मी पॅरामीटर दिले असते. मग इथे काय केलं असतं, इथे मी प्रिंट केलं असतं. बरोबर, इथे नेम आला असता, स्ट्रिंग नेम.
आणि इथे मी काय केलं असतं, नेम प्रिंट केलं असतं, बरोबर. आता आपण जावाईटमध्ये काम करतो, तर जावाईटचा रूल काय बाबा, मेथड नेम रिमूव्ह करा, सॉरी लॅम्बडा एक्सप्रेशनचा रूल काय आहे, मेथड नेम रिमूव्ह करा, रिटर्न टाईप रिमूव्ह करा, ॲक्सेस मॉडिफायर रिमूव्ह करा. मी काय कॉपी करून घेतो, फक्त एवढंच कॉपी करतो, ठीक आहे. एवढं कॉपी करून ते टाकून देतो, ठीक आहे. कॉपी केल्यामुळे काय झालं आता, हे बस इथे मी ॲरो देऊन देतो, जे मी तुम्हाला शिकवलं, ठीक आहे. दिला ॲरो आणि या ठिकाणी मी प्रिंटेबल देऊन दिला, ठीक आहे. आणि पी म्हणून एक ऑब्जेक्ट बनवून घेतला, ठीक आहे. प्रिंटेबल नावाचा आहे, प्रिंट नावाची मेथड आहे. काही इश्यू याच्यामध्ये काही यायला नाही पाहिजे ना, ठीक आहे. ओके, तरी इश्यू येतो. मग इश्यू येण्याचं कारण काय, इथे डेटा टाईप मेन्शन करा, डेटा टाईप रिमूव्ह करून द्यायचा, ठीक आहे. नेम आता काय इश्यू येतोय बघा, प्रिंटेबल घेतलंय, पी घेतलंय, इक्वल टू नेम घेतलंय. काही इश्यू याच्यामध्ये नाही, काही इश्यू नाही पाहिजे, ठीक आहे. पी घेतल्यामुळं आता माझं काम काय पाहिजे, मग पी डॉट प्रिंट, ठीक आहे. इथे मी काय केलं, पास करून दिलं नाव टेस्ट, ठीक आहे. टेस्ट नाव पास करून दिलं, मी आता रन केला प्रोग्राम, आणि याची गरज नाही, तर आपण रिमूव्ह बिफोर जावाईट करत होते, फक्त रन करून दिलं, आन्सर आलं टेस्ट. ओके सर, मग तुम्ही बाकीचं पण डिक्लेअर करा. काय, मी डिफॉल्ट मेथड डिक्लेअर करून देतो तुम्हाला, ठीक आहे. एक डिफॉल्ट मेथड घेतली, ठीक आहे. डिफॉल्ट वाईड शो मेथड घेतली. याच्यामध्ये मी काय करणार, फक्त आणि फक्त SOP आज प्रिंट करून देणार, ठीक आहे. इथं नाव देऊन दिलं डिफॉल्ट मेथड केली. कोणाला वाटेल स्टॅटिक मेथड पण डिक्लेअर करू शकतो, यस डिक्लेअर करू शकता तुम्ही स्टॅटिक मेथड पण. डिस्प्ले नावाची मेथड घेतली मी, म्हणजे तुम्ही ना एक ॲबस्ट्रॅक्ट मेथड आणि मल्टिपल डिफॉल्ट मेथड घ्या, मल्टिपल स्टॅटिक मेथड घ्या, दॅट इज नॉट अ मॅटर, ठीक आहे. हे झालं स्टॅटिक मेथड, ठीक आहे. बघा, एक मेथडली कोणती मेथड घेतली, ॲबस्ट्रॅक्ट मेथड, एक डिफॉल्ट मेथड घेतली, एक स्टॅटिक मेथड घेतली, बरोबर. बस मेन ऑपरेशनमध्ये तर फक्त तुम्हाला कॉलच करायचा, डिफॉल्ट मेथडला डायरेक्ट कॉल करू शकता तुम्ही. डिफॉल्ट मेथडचं नाव काय घेतलंय आपण, आठवतंय तुम्हाला, नाही आठवणार ना. व्हायला जायचं कोणतं, शो आणि डिस्प्ले ना, शो घ्यायचं, मग ते शो घेतलं, शो, आणि हिला डायरेक्ट कॉल करू शकतो कारण स्टॅटिक मेथड आहे. प्रिंटेबल डॉट डिस्प्ले, मी रन केलं. काय इश्यू, टेस्ट डिफॉल्ट स्टॅटिक. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो व्यवस्थितपणे प्रॉपर, बाबा फंक्शन इंटरफेसचं आपण सिंपल एक्झाम्पल घेतलं. तर प्रत्येकाने इंटरव्ह्यूमध्ये हा क्वेश्चन विचारला, तो व्हॉट इज द फंक्शन इंटरफेस. पहिलं जे फंक्शन इंटरफेस, वी कॅन डिक्लेअर द ओनली वन ॲबस्ट्रॅक्ट मेथड, बट वी कॅन डिक्लेअर द मल्टिपल स्टॅटिक मेथड अँड मल्टिपल डिफॉल्ट मेथड. इंटरव्ह्यूमध्ये सेकंड क्वेश्चन असा विचारला जातो, सपोज इन द फंक्शन इंटरफेस वी कॅन डिक्लेअर द टू ॲबस्ट्रॅक्ट मेथड अँड व्हॉट इज द एक्झॅक्ट इश्यू और व्हॉट थिंग्स हॅपन, काय होऊ शकतं. मग सांगायचं, वी कॅन डिक्लेअर द मल्टिपल ॲबस्ट्रॅक्ट मेथड दॅट इंटरफेस इज नॉट अ फंक्शन इंटरफेस. समजलं. मल्टिपल डिफॉल्ट मेथड केले, मल्टिपल स्टॅटिक केले, दॅट इज नॉट मॅटर फोकस कशावर आहे, एकच, डिक्लेअर ओनली वन ॲबस्ट्रॅक्ट मेथड, ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलंय फंक्शन इंटरफेस, मागच्या लेक्चरमध्ये बघितलं तर लॅम्बडा एक्सप्रेशन, आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत स्ट्रीम API. प्लीज जे क्वेश्चन इंटरव्ह्यूमध्ये विचारले जातात तेच मी फोकस करत असतो व्हिडिओमध्ये, तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओला, ठीक आहे. ऑल द बेस्ट, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये, आणि नेक्स्ट लेक्चरचा टॉपिक असणार स्ट्रीम API.